सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः. मग अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा ऐकले काय म्हणलं. मी विचारले त्यावर निरूपण करा. हे भगवंता सांगा, ब्रह्म म्हणजे काय, कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म कशाला म्हणतात, असं अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारू लागला. आदिभूत ते कसे, या विषयांत आदिदेव कोण आहे हे मला सहज समजेल असे सांगा, असे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हणाला. भगवंता आदियज्ञ तो काय आहे, या देहात तो कोण आहे, या गोष्टी अनुमानाला अथवा प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय होत नाही. म्हणून एकाग्र चित्ताच्या पुरुषाकडून देहवासनाच्या वेळी तू कसा जाणला जातोस, ते जाणणे कशा पद्धतीने घडते, हे श्रीकृष्ण हा विषय मला ऐकावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा भगवान चिंतामणीच्या राजवाड्यात जर झोपला असला तर त्याच्या बरण्याचे शब्द वाया जाणार नाही म्हणून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखादं जर चिंतामणीच्या राजवाड्यावर जर माणूस झोपलेला असेल तर त्यानं झोपीतही काही जर मागलं तर आहे ते मिळू शकते म्हणलं, कारण ते चिंतामणीचं सामर्थ्य आहे म्हणलं. त्याप्रमाणे अर्जुनाच्या समवेत उत्तर आले, कारण यावेळी भगवंत म्हणाले की तू जे विचारलास ते व्यवस्थित श्रवण कर म्हणलं. तर अशा अर्जुना, कामधेनूचे पांडुपुत्र आहे, जणू कामधेनूचे वासरू असून कल्पतरूच्या मांडवाखाली असल्याने त्याने आपल्या मनोरथ पूर्ततेची अपेक्षा केली तरी त्यात आश्चर्य ते काय म्हणलं. भगवान श्रीकृष्ण ज्याला रागावर मारतो तो ब्रह्मसाक्षात्कार स्थिती प्राप्त होते. मग कृपेने ज्याला उपदेश करतो तो का बरे त्या अवस्थेला प्राप्त होणार नाही. जेव्हा आपण आत्मरूपाने कृष्णच हो किंवा आपण भगवान श्रीकृष्णाचे भक्त हो तेव्हा आपले मन कृष्णरूपच होते. मग अष्टमहासिद्धी भक्ताच्या संकल्पपूर्तीसाठी अंगणाची सेवा करतात. परंतु असे जे भगवंताचे प्रेम अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद प्रेम आहे, म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाची पूर्ण इच्छा पूर्ण होतात. या कारणाने श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्याला ही गोष्ट विचारील ह्या त्यांच्या मनामध्ये विचार जाणून होता आणि त्यांच्यासमोर उत्तररूपी पकवानाची ताट वाढून ठेवले होते. जसं बाळ स्तनपान, आईचं थान बाळ पितळामध्ये जर थांबले, त्या बाळाची भूक लागली आहे का पुन्हा थान पितो हे त्या आईला कळते. तशी भूक लागली की पुन्हा ते दूध पाजते. तसे मातेला सांगितल्यावर आहे ती त्याला पाजते. तसंच असणारं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनावर कृपा केलं होतं. भगवान श्रीकृष्णानं आईसारखं आणि अर्जुन असं असणारं मुलासारखं होतं म्हणलं. म्हणूनच कृपाळू गुरुच्या ठिकाणी उपदेश करण्याची जी प्रवृत्ती दिसते त्यात आश्चर्य काही नाही. असं तो भगवंत जे बोलले ते ऐका म्हणलं. मग सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या फुटक्या देहादी आकारात दाट भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवे आपण त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेलास ते शून्यच आहे असे वाटते, पण ते वस्तुस्थितीने शून्य नाही तर सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म असलेल्या आकाशाच्या पदरातून ते गाळून घेतले आहे. जे असे सूक्ष्म असून सुद्धा झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूपी वस्त्राच्या गाळणीतून हलविले तरी गळत नाही, ते प्रब्रह्म होय. आणि देहादी आकाराचा जन्म झाल्याने ते जन्मास येत नाही आणि आकाराचा नाश झाल्याने जे कधीही नाश पावत नाही. हे अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्मची जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म अशी संज्ञा देण्यात आली आहे. निर्मळ अशा आकाशात अचानक अनेक रंगाचे ढग दिसू लागतात, ते कळत नाही. त्याप्रमाणे त्या शुद्ध आणि निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व ज्याच्यात आरंभी आहे अशा पंचमहाभूताच्या प्रकारभेदाने अनंत ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयास लागतात. निर्विशेष ब्रह्मरूपी बरड जमिनीवर एकोह बहुशा प्रजायेय असा सुरुवातीचा संकल्परूपी अंकुर फुटतो. त्याबरोबर ब्रह्मगोलांकाचे आकार जोमाने भरू लागतात. त्या प्रत्येक ब्रह्मांडाचे अंत पाहिले तर ती एक ब्रह्मरूप बीजानेच भरलेली दिसतात. आणि या ब्रह्मांडात किती जीव जन्मतात आणि नष्ट होतात त्याची तर संख्या मोजली जात नाही. मग त्या गोलाकातील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदिसंकल्प कराव्यास लागले. हे असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढाव्यास लागली. ईश्वराच्या ब्रह्म गोलकांचे अंशातील अंश म्हणजे सुरुवातीला चतुर्दश भुवनासारखे
लहान लहान भाग निर्माण होतात. मग त्या लहान भागातीलही लहान लहान भागाशी देश, प्रांत, गावे, घरे निर्माण होतात. या पद्धतीने अमर्याद असे अंशातील अंश निर्माण होतात. काही चेतन पदार्थात तर काही अचेतन पदार्थात जाती, गुण, क्रिया, संज्ञा याचे साम्य आहे तर काहींचे वैषम्य आहे. परंतु त्यातील प्रमाण आणि स्वरूप पूर्णपणे जाणले जात नाही. ही चराचराची रचना व्यर्थच झाली आहे. आणि पाहू गेल्यास उत्पन्न होणाऱ्या जराजू याजादी यवनीचे लक्षावधी प्रकार दिसून येतात. इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणना करता येत नाही. हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्यांचे मूळ शून्य आहे. म्हणून मूळ निमित्त कारण जो करता तोच दिसत नाही. आणि पाहावयास गेले तरी शेवटी फलोत्पन्नादी काहीच नाही. कार्य मात्र सौभताच वाढू लागते. याप्रमाणे असा कर्त्या वाचून आणि कारणा वाचून परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होणारा हा भासतुक्त विश्वाकार व्यापार, त्याला कर्म हे नाव आहे. आता आदिभूत ज्याला म्हणतात ते थोडक्यात तुला सांगतो. ढग जसे आकाशात येतात, आकाशाहून पुन्हा ढग आहे ते निघून जातात म्हणून लय पावतात. ज्याप्रमाणे ज्यांचे अस्तित्व वरवरचे आभासात्मक आहे, निर्माण होऊन लय पावणे हेच ज्यांचे सत्य स्वरूप आहे. ज्याला पंचभूते, ज्याला पंचमहाभूते, पंचविषय, पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण अशी पंचके एकत्रित होऊन पंचमहाभूताच्या आश्रयाने जे असते, पंचमहाभूताच्या पंचीकरणाद्वारा जे दिसते आणि पंचमहाभूताचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाश पावते त्यालाच आधिभूत म्हणावे. आणि जो शरीराने संपादित केलेला भोग भोगतो त्या जीवाला अधिदैव म्हणावे. जो अंतःकरणात असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाश डोळा आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, जो देह विसर्जनाच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो प्रत्यक्ष परमात्माच असूनही परमात्मा वेगळा होतो, त्यास अहंकार रूपी झोप येऊन द्वैतभास असूनही स्वप्नाच्या व्यवहाराने जो समाधानी होतो किंवा कष्टी होतो, जो जीव संज्ञेने संबोधिला जातो, पंचभूतांत शरीरात्मक स्वरूपी घरातील आदिदेव असे समजावे. हे अर्जुना, याच शरीररूपी नगरात जो ज्ञानप्राप्ती करता श्रवण मननादी मार्गाचा प्रयोग केला जातो की जो मार्ग देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंभावाचा नाश करतो, तो आदियज्ञ मी आहे असे जाण. इतर आदिदेव, आदिभूतादी जे 6 पदार्थ ते सर्व माझे सत्य रूप आहेत. परंतु शुद्ध शेने अशुद्ध धातूस मिळाले तर ते हिरकस होत नाही का? परंतु त्या सोन्याच्या गुणवत्तेतील उत्तमपणा मलिन होत नाही आणि ते सोने किडाच्या भागाशी तद्रूप होत नाही. परंतु जोपर्यंत ते शुद्ध सोने किडाच्या सहवासाने असते तोपर्यंत त्याला हिनकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे आधिभूतादी जे 6 पदार्थ ते सर्व अविद्याच्या आवरणाने झाकलेले आहे, तोपर्यंत ते परमात्म्याशिवाय असल्याचे समजावे. त्या अविद्येचा पडदा ज्ञानाने दूर सारून भेदभावाची मर्यादा जेव्हा नष्ट होते तेव्हा जीव आणि परमात्मा एक होतात असे म्हणावे. मग पडदा सारण्यापूर्वी याच्यात वस्तुतः भेदभाव होता काय? केसाच्या गुंडाळलेला वेण्या स्फटिकाचा शिळा ठेवली तरी ती पाहणाऱ्यास बाहेरून फुटलेली दिसते. नंतर ते केस त्या स्फटिक शिळेपासून दूर केले, मग त्या शिळेचा भंगलेपणा कोठे गेला? ती डाग देऊन जोडली तर तशी नाही, ती मूळचीच अखंड होती तशीच आहे, परंतु केसाच्या संगतीने भंगलेली दिसत होती. केस बाजूला केल्यानंतर जी जशीच्या तशीच आहे. त्याप्रमाणे देह इंद्रियावरील अहंभाव गेला तर जीवाचे ब्रह्माशी ऐक्य ते आधीचीच आहे. हे जीव ब्रह्म ऐक्य ज्या साधनेने खरे होते तो आदियज्ञ आहे आणि तो आदियज्ञ म्हणजे मीच. अरे, आम्ही तुला तप याज्ञिकांचे विविध प्रकार सांगितले आणि त्यामुळे चित्तशुद्धी होते. कर्मजन सकाम यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानात सर्व कर्म फलाची समाप्ती होते, अहंभाव जातो, जीव ब्रह्माशी एकरूप होते, स्वरूप स्थिती रूप मोक्ष प्राप्त होतो. असे जे फल मनात धरून 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकात सांगितले आहे. अर्जुना, हा आदियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व निष्क्रमे सुखाचा ठेवा आहे, परंतु तो तुला मी उघड करून दाखवित आहे. आदियज्ञात वैराग्यरूपी लाकडाच्या पूर्णपणे पेटलेल्या इंद्रियरूपी अग्नीत विषयरूपी द्रव्यांची आहुती देऊन नंतर वज्रासन हीच काही समजून जी शुद्ध करून देहरूपी मंडपात आधार मुद्रारूपी उत्तम मोठा घालतात. तेथे ध्यानधारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंद यंत्राच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी उपिल दरव्याच्या साह्याने पूजा केली जाते. यानंतर मन प्राण संयम या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने
धुररहित ज्ञानरूप अग्नीला शांत केले जाते. अखेरीस यज्ञातील हवनकुंड, मंडपवेदी, मंत्र, तंत्र, हवीरद्रव्ये हे सर्व त्या ज्ञानाग्नीत समर्पित होतात. या योगाचे पर्यवसान ब्रह्मज्ञान होतोय. मग ते ज्ञान देखील ज्ञेय ब्रह्मात हरपून जाते. अखेरीस पूर्ण स्वरूपाने ज्ञेय ब्रह्मच उरते. त्यास आदियज्ञ अशी संज्ञा आहे. असे जेव्हा सर्वज्ञ भगवान म्हणाले तेव्हा अर्जुन अत्यंत बुद्धिमान असल्याने त्याला हे सर्व समजले. अर्जुनाला व्यवस्थित समजल्याचे गृहीत धरून भगवान म्हणाले, अर्जुना तू चांगल्या प्रकारे ऐकत आहेस. या श्रीकृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. असे पहा, लहान बालकाच्या संतोषाने जसे आई संतुष्ट होते किंवा शिष्य कृतार्थ झाल्याने आपणही कृतार्थ व्हावे, हे प्रेम देणारी केवळ जन्मदाती आई किंवा सद्गुरूच जाणतात. अर्जुनाच्या आधीच श्रीकृष्णाच्या ठिकाणी अष्टसात्विक भावाचा समुदाय मावत नव्हता, तो आनंदित होता. परंतु भगवंताने ते विचाराने आवरून नंतर पूर्ण पिकलेल्या सुखरूपी फळांचा सुगंध जसा असावा किंवा शांत आणि शीतल अमृताची लाट जशी असावी त्याप्रमाणे मृदू आणि सरळ भाषण केले. श्रीकृष्ण बोलले, हे श्रोत्यांच्या राजा अर्जुना, मायाचे जळणे संपल्यानंतर तिला जाळणारे जे ज्ञान ते सुद्धा जळून जाते. हे अर्जुना, त्यास आदियज्ञ म्हणतात. म्हणून आत्ताच तुला सांगितले त्या मला जे पुरुष जिवंत असताना जाणून अंतकाळही जाणतात ते ज्ञानी पुरुष शरीर हे आत्म्यावरील खोड मानून आपणच भरमरूप होऊन आपल्या रूपाने शांत राहतात. जसे कोणतेही घर आकाशाने भरून आकाशात राहते त्याप्रमाणे त्याची देहरूपी खोड ब्रह्मरूपाने भरून ब्रह्मातच राहते. मंदिरातील दगडी ओवरीत जशी शांत झोप येते त्याप्रमाणे या ज्ञानाच्या ओवरीतील माझघरातील आत्मनिश्चयांच्या शांत झोपेमुळे त्यांना बाह्य शरीराची आठवण देखील होत नाही. याप्रमाणे मी आणि संपूर्ण विश्व ब्रह्म आहे या विचार ज्ञानाने आतून बाहेरून ऐक्य भरले असता जे मीच ब्रह्म होऊन शांत झाले त्या पाचही भूतांची देहरूपी कवचे न कळताच गळून पडतात. ज्या ज्ञानी योग्याला शरीर जिवंत असताना ज्याच्या उभेपणाची आठवण नसते ते शरीर मरणाच्या वेळी पडल्यानंतर असे कोणते मोठे दुःख होणार आहे. म्हणून देह पडताना त्या ज्ञानी योग्याच्या अनुभवाच्या पोटातील पाणी थोडे सुद्धा न हलता त्याचा जीव ब्रह्मऐक्याशी स्थिर असतो. तो ज्ञानी माणूस म्हणजे ऐक्याची जणू मूर्ती कुटस्थ नित्यतेच्या हृदयात घालून ठेवली आहे. ती एकरूपतेच्या सागरात धुवून ठेवल्यास देहपाताच्या वेळी होणाऱ्या दुःखाने मलिन होत नाही. अथांग पाण्यात घट्ट बुडाला तर तो आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो. नंतर तो दैवगतीने डोहातच फुटला तर त्यामुळे पाणी फुटते काय? अथवा सापाने काट टाकली किंवा उष्णतेने उकडते म्हणून अंगावरील वस्त्र एखाद्याने काढून टाकले तर अवयवांची काही मोडतड झाली का सांग बरे. त्याप्रमाणे वरवर पाहता शरीराचा बाह्य आकार नष्ट झाला तरी ब्रह्मवस्तू जशीच्या तशी स्वस्थ असते. तीच कुटस्थ नित्य ब्रह्मवस्तूच आपण झाल्यावर अंतकाळी विषयात्मक असलेली सहबुद्धी आता कशी बरे विस्कटून जाईल. म्हणून जे लोक अंतकाळी मला जाणत असतात ते देहाचा त्याग करतात, ब्रह्मच होतात. एरवी साधारण विचार करता मरण येऊन ठेपले असता माणसाच्या मनाला ज्या गोष्टीची आठवण होते तीच वस्तू तो होतो. कोणी एखादा माणूस श्वापदाच्या भयाने त्रस्त होऊन वाराच्या गतीने पळत असता दोन्ही पावलांचा जमिनीवरील आधार सुटून तो अचानकपणे आडात पडावा. आडात पडण्यापूर्वी पडणे चुकण्याकरता त्याला दुसरे कोणतेही साधन होते म्हणून ते पडणेच भाग पडते. त्याप्रमाणे मृत्यू प्रसंगी जी वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते ती वस्तू होणे त्याला चुकत नाही. आणि मनुष्य जागा आहे तोपर्यंत ज्या वस्तूंचे चिंतनाने संस्कार होतात त्याच संस्कारात झोप लागतात. चिंतन केलेली वस्तू स्वप्नात दिसते. त्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने मनात राहते तीच मरणाच्या वेळी सतत मनात येते. मृत्यूसमयी ज्याला ज्या वस्तूची आठवण होते त्याच गतीला तो प्राप्त होतो. म्हणून अर्जुना, तू माझे अखंड स्मरण कर, माझे अखंड आहे ते ध्यान कर. डोळ्याने जे पाहावे, कानाने जे ऐकावे, मनाने जी कल्पना करावी किंवा तोंडाने जे बोलावे ते सर्व आत बाहेर असलेले विशेष स्वरूपातून चित्तात घाल. माझे सर्व काळात मीच स्वाभाविक आहे म्हणून माझे स्मरण कर म्हणले. अर्जुना, अरे असे झाले असता आणि देह पडला असता तू मत्स्यरूप झाल्याने मरणार नाहीस, मग युद्ध केल्यास भय ते कसले म्हणलं. म्हणून अर्जुना युद्ध कर. अरे अर्जुना, तू खरोखर मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर मलाच प्राप्त होशील ही माझी प्रतिज्ञा आहे.
अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय मनात राहिला असेल तर प्रथम त्याचा अभ्यास करून बघ. मग जरी ती स्थिती झाली नाही तर माझ्यावर रागव. विषयापासून मन बाजूला नेण्याचा याच अभ्यासाबरोबर चित्त मजबुरीवर जोडले जाईल असा चांगला योग कर. अरे प्रयत्नाने पांगळा देखील पर्वतावर जाऊ शकेल. त्याप्रमाणे सदाभ्यासाने तू निरंतर आपल्या मनाला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहावो अथवा जावो. म्हणून अशा असणार अर्जुना तू युद्ध कर म्हटलं. शरीर राहावो किंवा जावो म्हटलं ते नाना गतीला प्राप्त करून देणारे आहे. ते चित्त जर अभ्यासप्रिय झाले तर देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची. अरे अर्जुना नद्याची ओघ सागराला मोठ्या प्रमाणावर मिळाली असतात. मागे काय घडत आहे हे पाहण्यासाठी परत फिरतात का? अरे ते सर्व सागर होऊनच राहतात. त्याप्रमाणे ज्या स्थितीत चित्त चैतन्य रूपे झाले आहे त्या स्थितीत जन्म मृत्यू नाश पावतात. कारण ते चित्त घनानंद स्वरूप झालेले असते. भाव असा की ज्ञानी असतात ते ब्रह्मदृष्टीने अमर असतात आणि देह तादम्य गेल्याने मरणापूर्वी मरण पावलेले असतात. त्यामुळे त्यांचा देह असो अथवा जावो या दोन्ही बाबतीत ते समान असतात. अरे अर्जुना ज्याचे आकारा वाचून अस्तित्व आहे, ज्याला जन्म नाही आणि अंतय नाही, जे सर्व स्वरूपच असून सर्वपणाने पाहत असते, जे आकाशापेक्षा पुरातन, जे परमाणूपेक्षा लहान, ज्याच्या सान्निध्य मात्राने जग हालचाल करते, जे सर्वांना प्रसवते आणि ज्याच्या कारणाने सर्व असते, तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. अरे पहा ना, विस्तवाला जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा पत्ता नाही, त्याप्रमाणे जे दिवसा देखील प्रकाशित असून चर्मचक्षुला अंधाराप्रमाणे आहे, जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणाचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अप्रोक्ष आहे, ज्याला अस्तमानाचे आडनाव देखील नाही, जो कधीही अविद्येने आवृत होत नाही, ज्या योगास प्रयाणकाळ प्राप्त झाला असता त्या निर्दोष ब्रह्माला जाणून स्थिर मनाने स्मरण करतो. बाहेर पद्मासन घालून उत्तर दिशेला मुख करून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख चित्तात साठून आज सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने स्वरूप प्राप्तीच्या स्नेहाने स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने कुंडलिनीचे वित्थान होऊन ती सुषुप्नेच्या मधल्या मार्गाने नाभिस्थानापासून ब्रह्मारंध्रापर्यंत जाण्यास निघते. जेथे प्राण मूर्धन्य आकाशात प्रवेश करतो, जेव्हा जड प्राण आणि चित्त आत्मा यांचा वरवर संगम झालेला दिसतो, तथापि तो प्राण चलित न होता मनस्तराने भक्तिभावनेने योग बलाने आवरलेला आणि लय पावण्यास तयार होऊन तो प्राणवायू चेतन अचेतन पदार्थास नाहीसे करून भोयान संचार करून तेथेच विलीन होतो. जसे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो अथवा घटाखाली झाकून ठेवलेला दिवा कधी शांत झाला व शांत होताना काय घडले हे जसे कळत नाही, त्या पद्धतीने अर्जुना जो प्राणाचा लय करून देह ठेवतो तो पुण्यवान पुरुष केवळ परब्रह्म आणि परमपुरुष हे नाव असलेल्या माझ्या खास स्वरूपात राहतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची केवळ खानच आहेत. त्या ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीने ज्याला अक्षर म्हटले आहे, प्रचंड वादळाने जे नाहीसे होत नाही, मोडत नाही, असे ते खरोखर आकाशच आहे. ते जर आकाश स्थिरते वाचून मेघासारखे हलके असेल तर प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकेल. त्याप्रमाणे जे जगाच्या उपाधीने वृत्तीज्ञानाला विषय होते आणि देशकाल वस्तू मर्यादित होते, परंतु ते परमार्थात स्वयंप्रकाशामुळे वृत्तीज्ञानाला विषय होत नाही, या कारणे ते मर्यादित होत नाही, त्याला अक्षर असे म्हटले जाते. या कारणे वेदवेत्ते पुरुष ज्याला अक्षर म्हणतात, की जे कार्यकारणात्मक प्रकृतीच्या पलीकडे परमात्मरूप आहे आणि जे विषयांचा विश्वत त्याग करून व सर्वेंद्रियाचा शुद्ध करून देहरूप वृक्षाच्या खाली बसलेले आहेत. त्याप्रमाणे ते विरक्त ज्या अक्षरांची सदैव वाट पाहत आहेत, जे निष्काम पुरुषाला सर्व काळ अपेक्षित आहे, ज्याच्या आवडीने ते ब्रह्मचार्यासारखे कठीण गोष्टी जुमानता कठोरपणे इंद्रियावर निग्रहाचा मारा देऊन दीन करून सोडतात, असे जे दुर्लभ आणि अत्यंत गंभीर असलेले ब्रह्मपद की ज्याच्या ज्ञानरूपी तीरावरच वेद डुबक्या मारत बसले आहेत, असे जे विरक्त पुरुष मरणानंतर परमात्म्यात विलीन होतात. अर्जुना हीच अवस्था आणखी एकदा मी सांगतो तुला ऐक. त्यावेळी अर्जुन म्हणाला, स्वामी आता मी हेच विचारणार होतो, पण तुम्हीच कृपा केली, आता सांगा महाराज. परंतु जे काही सांगाल ते सोप्या शब्दात सांगा. असे अर्जुनाने म्हटल्यानंतर असा त्रिभुवनपती भगवान श्रीकृष्णाने हे मला काय कळत नाही आता अतिशय संक्षेपाने कथन करतो आहे. मनाला देहाबरोबर फिरण्याची जी सवय आहे
ती सहज नाहीशी करून ती हृदयांच्या डोहात बुडेल असे करावे. परंतु ही योगधारणा तेव्हा घडेल जेव्हा इंद्रियरूपी दारांना निग्रहाची कवाडे अखंड लावली जातील. जसे हात पाय मोडलेला माणूस घर सोडून बाहेर जात नाही, त्याप्रमाणे स्वभावातच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, याप्रमाणे मन स्थिर झाल्यानंतर प्राणायामाद्वारे ओंकाराचे ध्यान करावे आणि मग सुषुम्नेच्या मार्गाने त्या प्राणाला मूर्धानकाशापर्यंत आणावे. तेथे मूर्धनी आकाशात प्राणवायू प्राप्त हो न हो, तोच जिथपर्यंत अकार उकार मकार या 3 मात्रा अर्धमात्र ओंकार बिंदूमध्ये नष्ट झाल्या नाहीत तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धून आकाशात स्थिर करावा. मग अर्धबिंबात मात्रत्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो तसा तो प्राण मूर्धून आकाशात शोभतो, लयास जातो. त्याचबरोबर ओंकाराचे हे ध्यान संपते आणि त्या मूर्धानकाशातच प्राण लीन होतो. मग प्रणवाच्या पलीकडे जे उरते ते पूर्ण आनंदघन असते. म्हणून प्रणव हे ब्रह्मांडाचे नाव असून एकाक्षर ब्रह्म आहे. जो प्रणव माझे श्रेष्ठ प्रतीक आहे, त्यामुळे त्याचे स्मरण ध्यान करीत असतात. जो या प्रकारच्या अवस्थेत देहाचा त्याग करतो आणि तो ज्या प्राप्तीच्या पलीकडे काही श्रेष्ठ नाही अशा मला प्राप्त होतो, हे माझे त्रिकाळ शुद्ध वचन आहे. अर्जुना, याबाबत तुझ्या कदाचित शंका निर्माण झाल्यास हे स्मरण केले असता परमगती प्राप्त होते. परंतु अंतकाळी हे स्मरण कशाने घडेल? सर्व अवयव निरुपयोगी झाले, जगण्यातील सारे सौख्यच नष्ट झाले, अंतबाहेर केवळ मृत्यूचीच चाहू लागली. अशा वेळेत योग साधनेकरिता कोणी बसायचे, इंद्रियाचा निरोध कोणी करायचा? त्यावेळी अंतकरणाने ओंकाराचे ध्यान कसे करावे? अर्जुना, तर बाबा, अशा शंकेला तू मनात थारा देऊ नकोस. कारण जो माझी नित्य सेवा करतो त्या भक्ताच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. जे भक्त विषयाला व संसाराला तिलांजली देऊन मनप्रतीला बेडी घालून मला अंतकरणात साठवून माझ्या सख्याचा अनुभव घेतात, माझे भक्तिसुख अनुभवत असतात ना, त्यांना या स्थितीत भूक ताण्याची भान राहत नाही. या स्वाभाविक प्राणधर्मांना देखील भेटत नाहीत. मग बिचारे अवयवांचा विचार करणेच दूर. या प्रकारे जे माझ्याशी अखंडपणे एकरूप झाले आहेत, ते अंतःकरणपूर्वक मला चिकटले आहेत, ते मद्रूप होऊन माझी उपासना करतात. ज्यावेळी त्यांचे शरीर पडण्याची वेळ येते त्यावेळी त्यांना माझी आठवण झाली, नंतर मी त्यांना प्राप्त झालो तर उपासनेला काय अर्थ? जर एखादा कोणी दीन अडल्यामुळे अंतकाळी करुणेने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला, तर त्यांच्या संकट समय मी धावून जात नाही का? आणि आयुष्यभर अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तालाही त्याच्या भक्तीचा कर्ज माझ्यावर असल्याने मला ते क्लेश होऊन अखेरीस देवा धाव धाव म्हणण्याची दुर्दशा प्राप्त होत असेल, तर आयुष्यभर भक्ती करण्याच्या जे भक्ती केलेल्या आहे मग त्या हव्यास कशा करता पाहिजे? म्हणून अर्जुना, भक्ताला योगधारणेने स्वेच्छेने देहत्याग करणे शक्य नाही. त्यामुळे सामान्य जीवाप्रमाणे मरणाच्या वेळी क्लेशत होतील असा विचार मनात आणू नकोस. कारण त्यांनी ज्यावेळी माझे स्मरण केल्यानंतर त्यांच्यावेळी ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो त्याच्या उतराईकरता मी भक्ताच्या देह पडण्याच्या वेळी त्याची सेवा चाकरी करतो. त्या प्रसंगी माझ्या या सुकोमल भक्ताला शरीराला होणाऱ्या दुःखाचा क्लेशाचा वारा छळेल म्हणून मी त्याला आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. माझ्याबद्दल त्याला असलेल्या स्मरणाची विस्तृत सुखकर छाया त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यदेवेशी दरड झालेली बुद्धी मी त्याला देतो. या कारणे मरणाचे भय माझ्या भक्तांना कधीच वाटू देत नाही. मी माझ्या भक्तांना माझ्या परमधामाकडे सुखाने आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकाररूपी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून त्या भक्ताचे आपल्याशी ऐक्य करतो. देह जिवंत असताना सुद्धा या भक्तांना देह तादात्म्याची जाणीव नसते. म्हणून मरणाच्या वेळी देहाचा वियोग होत आहे असे काही त्यांना वाटत नाही. किंवा मरणसमय मी यावे आणि नंतर त्यांना आपल्याकडे न्यावे, आपल्या स्वरूपात मिळवावे असे मान करावे लागत नाही. कारण ते भक्त मला तत्पुरुष येऊन मिळालेले असतात. एरवी पाण्यात चांदण्या ही कल्पना भासमान आहे. चांदणे चंद्राच्या ठिकाणी स्थिर असते, त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात भक्ताचे अभाषिक अस्तित्व असून ते भक्त तत्वता देहा वाचून माझ्या ठिकाणी आहेत. थोडक्यात असे की जे माझे ठिकाणी नित्य समाहित झालेले भक्त आहेत त्यांना मी सर्व काळ सुलभ आहे. म्हणून देह वासनांती ते माझ्यात एकरूप होतात, ते मीच होतात हे निश्चित.
जो देह दुःखस्वरूपाची वृक्षांची बाग आहे व अध्यात्मादी त्रिविध तापरूपी अग्नी शेगडी आहे, जे मृत्यूरूपी कावळ्याकरिता उतरून टाकलेला बळी आहे, जे दैन्य पसरविणारे आहे, जे महाभयाला वाढविणारे सर्व प्रकारच्या दुःखाची पूर्तता करणारे भांडवल आहे, जे दुर्बुद्धीचे मूळ, जे निंदे कर्माचे फळ, जे निश्चयरूप ब्रह्माचे स्वरूपच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे काम क्रोधादी विकाराची बाग आहे, जे सर्व रोगांचे वाढून ठेवलेले पात्र आहे, जे काळांचे भेसळलेले उष्टी आहे, जे आशेचा अंग टेकविण्याचा ओटा आहे, जे स्वभावतः जन्ममरणाचा जमीनदार आहे, जे भ्रमाचे रूप आहे, जे संशयाचा ओतलेला आकार आहे, जास्त काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे वाघाचे धर्मक्षेत्र आहे, जे वेश्येच्या प्रेमाप्रमाणे दिखाव आहे, जे विषयांचा अनुभव देणारे यंत्रच आहे, जे घातकी राक्षसीचा कवळ आहे, थंड झालेल्या विषयरूपी पाण्याचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोरांचा मिळवलेला विश्वास आहे, जे महारोग्याचे आलिंगन आहे, जे प्राण घेणाऱ्या स्पर्शाची मुलायमता आहे, जे पारध्याचा निष्ठुर स्वभाव आहे, जे हरणांना भुलवून जाळ्यात पाडणारे पारध्याचे गाणे आहे, जे शत्रूचा पाहुणाचार आहे, जे दुर्जनाने दाखविलेला आदर आहे, हे अधिक वर्णन असो, एकूण पाहता जो अनर्थाचा सागर आहे, जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न, जे मृगजळाच्या पाण्याने विकसित झालेले मन आहे, जे धर्मरूपी धूम्ररूपी कणांचे ओतलेले आकाश आहे, जसे जे आहे ते शरीर त्या ध्यानी योगी विरक्त भक्तजनांना प्राप्त होत नाही, कारण ते सर्व माझा देशकाल वस्तू मर्यादा रहित स्वरूपाला प्राप्त होऊन तेथेच ब्रह्मरूपाने स्थिर झालेले असतात. ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरीही त्यास जन्ममरणाचे फेरे चुकत नाहीत. जसे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही, झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नातील पाण्यांचा महापुराने माणूस जसा बुडत नाही, त्याप्रमाणे जे मद्रूप होतात, जे जन्ममरणाच्या दुःखाने ग्रासले जात नाहीत. एरवी जे जगदाकाराचे डोके आहे, जे विश्वातील आकाशासारखा चिंतन राहणाऱ्या पदार्थामध्ये अग्रेसर आहे, जे स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर, जे ब्रह्मलोक, ज्या सत्य लोकरूपी गावाचा एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, कारण एका दिवसात एकसारख्या 14 इंद्राची पंक्ती उडून जाते. 4 युगांच्या 1000 फेऱ्या जेव्हा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. त्याप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील रात्र होते. ज्या ठिकाणाचा दिवस आणि रात्र एवढी प्रगल्भ आहेत, त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान. हा दिवस आपल्या डोळ्याने पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत. या दीर्घायुष्याच्या बाबतीत इतर देवांचे काय विशेष आश्चर्य सांगावे. देवराज इंद्राची अवस्था पहा की ब्रह्मदेवाच्या एक दिवसात 14 इंद्र जातात, परंतु ब्रह्मदेवाच्या हे 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रींना जाणणारे म्हणावे. त्या ब्रह्मदेवाचा जेव्हा दिवस उगवतो, जेव्हा त्याचे मोजमाप कोठेही करता येणार नाही असे अव्यक्त व्यवस्थित असलेले विश्व प्रगट होते. पुढे दिवसांचे 4 प्रहर संपतात तेव्हा विश्वकाररूपी सागर आटून जातो आणि त्यानंतर पहाट झाल्यावर प्रातःकालाच्या रात्री हा सागर पूर्वी जसा होता तसाच पुन्हा भरून लागतो. शरद ऋतूच्या सुरुवातीच्या रात्री ज्याप्रमाणे ढग आकाशात लोपतात आणि नंतर ग्रीष्म ऋतूच्या अखेरीस पुन्हा निर्माण होतात, त्याप्रमाणे सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत निर्माण होत राहतात. नंतर रात्र होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. तेव्हा ती रात्रीची वेळ देखील योगांच्या चौकड्या 1000 वेळा जाईपर्यंत असते आणि पुन्हा थोडीशी पहाट झाली की पूर्वीप्रमाणे भूताची रचना होती. या ब्रह्मलोकाच्या एका अहोरात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि प्रलय होतात. हे सांगण्याचे कारण काय आहे म्हणाले तर ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण केवढे आहे आणि कसे आहे की जो अनंत भूतोत्पत्तीच्या बीजाची साठवण आहे, पण तोच ब्रह्मदेव पुनर्जन्माचा मापात वरचे टोक झाला आहे हे बघा, लक्षात ठेव. एरवी अर्जुना त्या सत्यलोकरूपी गावातील या त्रिलोक्याचा म्हणजे पसारा दिवस उजाडला असता निर्माण होतो आणि उत्पन्न झाला त्याच पद्धतीने अस्तमानात लोप पावतो, साऱ्याशी एकरूप होतो. म्हणजे ना ब्रह्मदेवाच्या नगरीच हा प्रपंच दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत एकसारखा सुरूच असतो. नंतर रात्र होते तेव्हा सर्व पसारा ब्रह्मदेवाने आज्ञा केल्याप्रमाणे गुपचूप जतल्या तेथेच साठवला जातो. जसा वृक्ष बीज रूपाला येतो किंवा ढग आकाशरूप होतात त्याप्रमाणे अनेक तत्वाच्या जेथे समावेश होतो
त्या साम्य म्हणतात. तेथे सम विषम हे काही दिसत नाही, म्हणून तेथे ही आकाशादी भूते किंवा जरायुजादी आणि प्राणी आहेत ही भाषाच संभवत नाही. जसे दुधाची दही झाल्यानंतर त्या दुधाची नामरूपे नष्ट होतात, त्याप्रमाणे विश्वाच्या स्थूल सूक्ष्म आकाराचा लोप झाल्याबरोबर विश्वाचे विश्वपण नष्ट होते. परंतु हा आकारलोप ज्या भगवंताच्या ठिकाणी होतो त्या मात्र जसाचा तसाच नित्य असतो, त्याचा लोप किंवा नाश होत नाही. तेव्हा त्याला सहजच अव्यक्त हे नाव आहे आणि तेच आकारास आले म्हणजे व्यक्त होते. हे एका अव्यक्ताच्या सापेक्षतेने दुसरे व्यक्त आणि व्यक्ताच्या सापेक्षे दुसरे अव्यक्त असे सूचित केले आहे. एरवी भगवंताच्या ठिकाणी व्यक्त आणि अव्यक्त हे दोन्ही धर्म नाहीत. ज्याप्रमाणे सुवर्ण अलंकाराचे आकार आटविल्यानंतर त्या सोन्याला लगड असे म्हणतात, पुन्हा त्या लगडीचा घनवट आकार जेव्हा नष्ट होतो तेव्हा त्याच सोन्याचे निरनिराळे अलंकार होतात. हे दोन्ही प्रकार केवळ निर्विकार सुवर्णाच्या ठिकाणी होतात. त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त यांच्यातील भेद एकाच साक्षीरूप वस्तूच्या ठिकाणी असतो, पण ती परमात्मा वस्तू विश्वासारखे व्यर्थ कार्य नाही अथवा प्रकृतीसारखे अव्यक्त कारणही नाही, आकाशासारखे सापेक्ष नित्य नाही आणि घटपटासारखे नाशवंतही नाही, दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्वाचे विश्वत्व नष्ट झाले नाही, ती वस्तू नष्ट होत नाही. जसे पाटीवर लिहिली अक्षरे पुसली तरी त्याचा अर्थ पुसला जात नाही. अरे अर्जुना, असे पहा ना, पाण्यावर लाटा निर्माण होतात आणि लोप पावतात, परंतु त्या लाटेत पाणी सर्व काळ जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणे पंचमहाभूते जरायुजादी प्राणी यांचा अभाव झाला तरी सुद्धा जी वस्तू नष्ट होत नाही ती अविनाशी आहे. अथवा आटणाऱ्या अलंकारात ज्याप्रमाणे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मरणाऱ्या जीव शरीराच्या आकारासारखी अमर जी संकल्पना आहे, ज्याला कौतुकाने अव्यक्त असे संबोधले तर त्याची स्तुती होत नाही, कारण जे मन बुद्धीला विषय होत नाही आणि आकाराला प्राप्त होत नाही देखील ज्याच्या निराकारपणाचा नष्ट होत नाही आणि आकाराचा नाश झाला तरी ज्याची नित्यता विस्कळीत होत नाही, म्हणून ज्याला अक्षर म्हटले जाते आणि ज्या अक्षर म्हटले असता नित्यत्वाने ज्ञान होते, त्या अक्षराच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचा विस्तार दिसत नाही, म्हणून त्यास परमगती आहे. जे अक्षर या सर्व देहरूपी नगरात आहे, पण जे देहाकडून कोणत्याही क्रिया करवित नाही आणि स्वतः देखील काही करीत नाही, म्हणून शरीरात झोपी गेल्यासारखे अव्यवहार्य स्वरूपात आहे. एरवी पांडुपुत्र अर्जुना, या देहात असणारा परमात्मा तू स्वतः काही करीत नसला तरी पण देहाकडून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्यापैकी एकही क्रिया बंद पडत नाही आणि 10 इंद्रियाचे मार्ग तर अनेक क्रियाच्या रूपाने वाहतच राहतात. पंचविषयाची पेटारे उकलल्यानंतर मनाचा चव्हाटा तयार होतो, मग त्या चव्हाट्यावर विषयांचा बाजार सुरू होतो आणि त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या सुखदुःखाचा दंड अंतःकरणालाही प्राप्त होतो. परंतु राजा सुखाने झोपला असता नगराच्या लोकव्यवहार जसा बंद पडत नाही, प्रजा आपल्या इच्छेनुसार व्यवहार करीतच असते, त्याप्रमाणे बुद्धीची जाणीव, जागृती, इंद्रियाचे व्यापार आणि प्राणाचे स्पंदन होणे या सर्व देहक्रिया परमात्म्याने न करविता देखील यथायोगी होत राहतात. जसे सूर्याने न चालविताही त्याच्या प्रकाशात लोक सहजपणे चालतात. अर्जुना, याप्रमाणे आत्माराम शरीरात झोपलेल्यासारखा आहे, म्हणून त्यास पुरुष असे म्हणतात हे तू जाण. आणि हा परमात्मा एक पत्नी वर्ताने प्रकृतीरूप पतिवर्ते समेत विश्वाच्या शेवर विश्रांती घेत आहे, या कारणास्तव त्याला पुरुष म्हणतात. वेदाची सर्वज्ञता त्या भगवंताचे अंगण देखील पाहू शकत नाही, तो हा पुरुष आकाशाचे पांघरून आहे असे तू जाण. असा ज्याचा व्यापकपणा आहे तो व्यापकपण पाहून योगेश्वरच्या अक्षर पुरुषाला प्रातपर असे म्हणतात. जे परमधाम, ज्यांना दुसरी गती नाही, अशा भक्ताचे घर शोधित येते. जे लोक काया वाचा मनाने अन्य गोष्टी ऐकत नाहीत, त्यांच्या अव्यभिचारी निष्ठेचे जे उत्तम शेत आहे अर्जुना, हे त्रैलोक्याचे पुरुषोत्तम आहे. अशी ज्याच्या मनाची खरी धारणा आहे त्या आस्तिकाचे जे निवासस्थान आहे, जे गर्वरहित पुरुषाचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषाचे ज्ञान आहे, जे आशारहित करिता सुखाचे राज्य आहे, जे संतोषी लोकाकरिता वाढलेले ताट आहे, जे चिंतारहित अनाथ जीवाचे मायपोट आहे आणि ज्या गावाला पोचण्याला भक्ती हीच सरळ वाट आहे. अर्जुना, अरे ही एकच कथा कथन करून निष्कारण विस्तार का करू? थोडक्यात सांगतो, ज्या ठिकाणी गेले असता तो जाणणारा ते स्थानच होतो. थंड वाऱ्याच्या लहरीने तापलेले पाणी देखील थंडच होते. आता सूर्यासमोर आला असता अंधकाराचा प्रकाश होतो म्हणून त्याप्रमाणे दुःखरूप प्रपंच ज्या परमाधम रूपी गावाला गेला असता संपूर्ण मोक्षरूपच होतो. असा दुःखरूप संसार जो आहे भगवंताला शरण गेला तर मोक्षरूप होतो म्हणून. ज्याप्रमाणे अग्निरूपच प्रविष्ट झालेले लाकूड अग्नीत झालेले असते, पण त्यातील लाकूडपणा प्रयत्न करून वेगळा होत नाही म्हणलं, तसं अग्नी लागल्यानंतर वेगळा होत नाही. अजून मोठ्या बुद्धीने व्यक्तीने प्रसन्न केला असता साखरेचा जसा परत ऊस होत नाही, जसं ऊसाची साखर झाल्यानंतर पुन्हा
ऊस होत नाही म्हणलं. तसं परिसराने लोखंडाची सोने केले हे काम परिसराने केले असते, आता तो गेलेला लोखंडपणा दुसरा कोण परत आणू शकेल. अशा काही गोष्टी करणे शक्य असते. म्हणून दुधाचे तूप झाल्यावर दूधपणा परत येत नाही, हे जसे शाश्वत सत्य आहे त्याप्रमाणे परमधामाला प्राप्त झाल्यानंतर जन्ममरणाची पुनरावृत्ती होणार नाही. म्हणून अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगू लागले की म्हणलं ज्याप्रमाणे लाकडाला अग्नी लागलेली आहे, पण अग्नी होऊन तो लाकूड भस्म होतो, पुन्हा लाकूड होत नाही म्हणलं. किती प्रयत्न केले तर होणार नाही म्हणलं. तसंच बुद्धिमान व्यक्तीने प्रयत्न करून जसं ऊसाचा साखर केलेला आहे, पण पुन्हा ऊस होतं का, होणारच नाही म्हणलं. जसं परिसरानं लोखंडाचं सोनं केलं आहे, पुन्हा ते किती प्रयत्न केले तर लोखंड होतं का, सोनं तर सोनंच राहते म्हणलं. तसं असणारं या ठिकाणी दुधाचं तूप केलेलं आहे. तूप केल्यानंतर पुन्हा ते दूध होते का, दूध होणारच नाही म्हणलं. ते शाश्वत सत्य आहे म्हणलं. तसंच जे माणूस मला शरण आलेला आहे, माझी भक्ती केलेला आहे, तर तो जन्ममरण पुन्हा करायची गरज नाही, तर तो माझ्याजवळ येऊन जन्माची गरज नाही, मरायची गरज नाही, स्वर्गामध्ये राहतो म्हणलं. असे हे माझे सर्वश्रेष्ठ आणि खरे निजदाम आहे. अर्जुनाला आहे, अर्जुना तुला हे अंतरातील माझे वर्म काय आहे ती इच्छा सांगतो, असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. या ठिकाणी पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.